बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या भूमीमध्ये म्हणजेच रत्नागिरीमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। कोकण ही किनारपट्टी जशी मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे तेवढीच सगळे सणवार म्हणा किंवा देवधर्म म्हणा यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। आणि त्यातून आज महाशिवरात्र। आज आम्ही तुम्हाला काही उपवासाचे पदार्थ दाखवतोय, पण हे उपवासाचे पदार्थ शिकायला आपण कोणाच्या घरी आलोय बघूया। नमस्कार साथी। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। बरं मला सांगा की रत्नागिरीच्या एवढ्या सुंदर घरामध्ये किती वर्ष आहात? माझं लग्न आल्यापासून म्हणजे 17 वर्ष। 17 वर्ष झाली लग्नाला। आणि आधी कुठे राहायचं? माहेर चिपळूणचं। चिपळूण? चिपळूणला आम्ही येऊन गेलो शूटिंगला। आम्ही जरा खवय्याचं शूटिंग आम्ही चिपळूणमध्ये पण खवय्यगिरी केली। खूप छान आहे शहर। आणि तिकडच्या जवळच्या नदीवर पण आम्ही गेलो होतो महाडला जाताना। वळल्यानंतर लगेच नदी जी लागते चिपळूणकडे। तर आता मला सांगा की घरी कोण कोण आहे तुमच्या? म्हणजे इकडे का? माहेरी कोण कोण आहे? माहेरी पण सांगा। माहेरी आई असते, भाऊ आणि भाऊजे। आणि भाचे कंपनीची आत्या लाडकी आहे की नाही? हो हो आहे। आणि मग इथे कोण कोण आहे? इथे माझ्या सासूबाई, मिस्टर, 2 मुली माझ्या आणि जाऊ आणि दीर असते आणि त्यांच्या 2 मुली। अच्छा, जॉईंट फॅमिली? हो, जॉईंट फॅमिली। अरे मस्त, मग धमाल येत असेल ना? कारण कुठचेही सण करायचे म्हटले किंवा काही सगळ्या सुखदुःखांच्या प्रसंगामध्ये आपल्याला खूप फायदा होतो। एकत्र कुटुंब पद्धती असेल तर ना? आणि मुलं शिकतातही चांगलं। सगळंच की सगळ्या सवयी चांगल्या लागतात, ऍडजस्टमेंट करायला शिकतात, ज्या आयुष्यात पुढे जाऊन आपल्याला उपयोगी पडतात। आपण जसे खरं घडलो तसं या पुढच्या पिढीसाठी हे माहेरी पण आमची जॉईंट फॅमिली। जॉईंट फॅमिली मस्त। बरं मग मुलं काय करतात? मोठी मुलगी माझी 11वी सायन्सला आहे आणि 2 नंबरची 8वीला आहे। ती लहान आहे। आणि मग त्या दोघींना काय आवडतं? तुमच्या हातचं काय आवडतं? त्यांना माझ्या हातचा केक आवडतो। केक? हो, खजुराचा केक। आज करतोय का? आज नाही करत। महाशिवरात्रीच्या दिवशी नो खजुराचा केक। तेव्हा मग आपल्याला उपासाचेच पदार्थ शिकायचे। पण मग जॉईंट फॅमिली म्हटल्यानंतर उपास सगळ्यांचाच असतो केल्यानंतर? नाही, सगळ्यांचा नसतो, बायकांचा। पण मग या बायकांमध्ये मुलीनं केलंच सामील? नाही नाही, कारण लहान आहेत त्या, दिवसभर बाहेर असतात कामाच्या निमित्तानं, अभ्यासाच्या निमित्तानं, क्लासेसच्या निमित्तानं। तर भूक लागल्यानंतर त्यांना जर आता उपासामध्ये धरलं तर त्यांचं फारच गणित बिघडेल सगळं। आणि ते ॲडिशनल टेन्शन आहे ना डोक्यावरती। उपास आहे, हे खायचं नाहीये, पावभाजी खायची नाहीये, रोल्स खायचे नाहीये, केक खायचा नाहीये ना? बेटर। आणि बाकी काय तुम्हाला आवडतं? कसले छंद आहेत? मला विणकाम, भरतकाम आणि स्वतः योगा मी योगाचे क्लास घेते आणि योगा टीचर म्हणून पण आहे शाळेमध्ये। शाळेमध्ये शिकवतात? हो हो, योगा शिकवते। अतिशय म्हणजे आपण म्हणू की आजच्या काळ म्हणजे पूर्वापार योगाला आपल्या हजारो वर्षांची परंपरा आहे, पण आजच्या काळाची तर मला वाटतं खूप मोठी गरज ना? रत्नागिरीमध्ये साधारणतः अवेअरनेस किती आहे? म्हणजे आता मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही बघितलं तर योगा खूप जास्ती लोकप्रिय होत चालले आहे। मला असं वाटतं की एकतर त्याच्यामध्ये जे आहार विहार सांगितले जाते ते सुद्धा, श्वसन शुद्धी सुद्धा, पण हे सगळं मोठ्या शहरांमध्ये खूप आहे। रत्नागिरीत कितपत अजून नाही? रत्नागिरीत सुद्धा भरपूर आहे आणि आता टीव्हीमुळे म्हणजे रामदेव बाबांच्या याच्यामुळे तर सगळीकडे त्याचा प्रसार झालेला आहे। रत्नागिरीतही खूप मोठ्या प्रमाणावर योगाचे क्लासेस असतात। व्हेरी गुड। ठीक आहे, योगा वगैरे आहे, सगळंच चालू राहणार आहे। पण आता जे खाण्याचे पदार्थ आहेत, 4 पदार्थ आपले उपासाचेच आहेत? हो हो, 4 उपासाचे आहेत। आणि मग तुम्ही 4 करणार आहात का तुम्ही 2 आणि अजून कोणी 2? नाही, मी 2 करणार आहे आणि दुसरे करणार आहे, माझी मैत्रीण करणार आहे। ओके, ठीक आहे। मग आता हे सगळेच पदार्थ शिकायचे आहेत, पण तुमचे 2 जे आहेत पदार्थ ते कुठचे? खसखस पुरी आणि आलू दही सब्जी। आलू दही सब्जी। मग सुरुवात कशाने करते? सब्जीनी का? नाही, पुरीने, खसखस पुरीने। खसखस पुरीने। पण खसखस पुरी म्हणजे खसखसच्या पिठामध्ये काय मळायचं? हो हो, राजगिरा पिठामध्ये सगळं मळायचं। आवडेल मला शिकायला। तर साहित्य बघूया आपण काय काय घेतोय खसखस पुरीसाठी। ठीक आहे, साहित्य लिहून. राजगिरा पीठ, सुकं खोबरं भाजून घेतलेलं, बटाटा उकडून किसलेला, आलं किसलेलं, बदाम आणि पिस्त्याचे काप, ओल्या मिरचीचा ठेचा, मीठ, खसखस। साहित्य तुमचं झालंच आहे लिहून, पण मला सांगा की एक्झॅक्टली आता हे कसं आपण करणार आहोत?
आधी बटाटा घेणार होतो आपण. पण खसखस काय वरण लावायचे का आत पण घालणार? नाही, सगळं पिठातच मिक्स करायचं. सगळं पिठातच मिक्स करायचं. आणि आता तुम्हाला माहिती आहे आपण मिक्सिंग करतोय सगळं, तर आधी काय हवंय तुम्हाला? आधी बटाटा उकडून किसून घेतलेला बटाटा. बरं, वहिनीचं काही प्रमाण आहे का तुम्ही जे घेतलं? प्रमाण आहे, अर्धा वाटी बटाटा आहे. काय खोबरं, भाजलेलं खोबरं. पण मग हे सुकं खोबरं आहे का ओलं खोबरं आहे? सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं किसून भाजले. आणि बटाट्याचं आणि खोबऱ्याचं काय प्रमाण असणार आहे? बटाटा अर्धा वाटी, तर खोबरं 1 किंवा 2 चमचे. अच्छा, एवढं कमी खोबरं? हो. पण सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला खसखस पण भाजून घेतली? हो, भाजून घेतली. भाजली. आता ती थोडीशी अशी दातात लागेल. 2 चमचे खसखस. आता मिरचीचा ठेचा. फक्त मिरची आहे ना? हो. 2 चमचे. अच्छा, एवढे लागेल? हो. झणझणीत. हो. काय हवंय? किसलेलं आलं 1 चमचा किसलेलं आलं. आलं मिरची जर घातली ना उपवासाच्या कुठच्याही पदार्थांना, तर त्याचा खमंगपणा मस्त येतो. कारण एरवी काय गरम मसाले वगैरे आपण घालत नाही ना उपवासाला, तर अशा वेळेला मग जेव्हा किसलेलं आलं घातलं तर मजा येते खायला. हो. मीठ. पाव चमचा मीठ. ते आपण जसं प्रमाण तुम्ही जसं घेणार असाल तसं. ड्रायफ्रुट्स. तुम्ही 1 चमचा. मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत का फक्त बदाम आणि पिस्ता आहे? बदाम आणि पिस्ता. बदाम आणि पिस्ता. हो. 2 चमचे. आता हे पीठ हवं. मला सांगा किती पाहिजे पीठ ते. तुम्ही मिक्स करताय का ते? हां. 1.5 वाटी आपल्याला राजगिरा पीठ घालायचं. अच्छा. हो. भाजून लागेल. हो, मी घालते. पाण्याचा हपका पण लागेल का? हो, थोडं पाणी घालायला लागेल. थोडं आणखी. बस. पाणी मला सांगा. हां, अगदी थोडं. थोडं आणखी. बस. पण हे आपल्या म्हणजे पोळीसारखं झालं पाहिजे ना? हो. लागेल मला वाटतं ना पाणी थोडं. हां, थोडं लागेल. बस. ठीक आहे, हे चांगलं एकजीव आपण करूया. मला सांगा का तुमची जॉईंट फॅमिली आहे असं तुम्ही म्हणालात, तर मग हे सगळे जे पदार्थ तुम्ही करता ते आता प्रत्येकाला सुचत असतील ना, किंवा प्रत्येकाचे इतकं मित्रपरिवार असेल, प्रत्येकाच्या ओळखी वेगळ्या, तर कसं खाणं आवडतं जास्त? म्हणजे आता हे खाणं हे तुम्ही शोधलेलं आहे का तुमच्या कोणी फॅमिलीमध्ये? नाही, मी शोधलेलं आहे. तुम्ही शोधलेलं आहे. मग तुम्ही कोणाला शिकवलं का तुमच्या फॅमिलीत हे? जावेला, आईनं, मुलीला, त्यांना कोणाला शिकवलं तुम्ही? शिकवलं नाही. अजून शिकवलं नाही. अच्छा, म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते लोक पण शिकणार आहेत. जसं तुम्ही शिकणार आहात हा नवीन पदार्थ उपवासाचा खसखसीची पुरी, तर तसं ते लोक पण शिकणार आहेत. पण त्यांना म्हणजे असे सतत सजेशन्स होत असतील ना, की आज माझ्या मैत्रिणीकडे मी गेले होते तिकडे मी हे खाल्लं, आज इकडे गेलो होतो तिकडे हे खाल्लं. त्यामुळे मला वाटतं सगळ्याच कुझिनचे पदार्थ तुमच्याकडे बनत असतील ना? हो. माझ्या जाऊबाई कुठच्या साईडच्या आहेत तुमच्या? मुंबईची. त्या मुंबईच्या आहेत. आणि पण मग त्या इथेच आता किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला? 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. ओके, ठीक आहे. चल, आपलं पीठ झालेलं आहे एकजीव मळून. आता रेग्युलर पुऱ्या ना? हो. ठीक आहे, पुऱ्यांची तयारी. पीठ झालेलं आहे, एकजीव व्यवस्थित मळून घेतलंय, तर आता पुऱ्या करूया ना आपण. पुऱ्या का म्हणजे काय साईजच्या? छोट्या छोट्या? छोट्या. ह्याच्यात बुडवायला लागेल. हो. ह्या किती दिवस टिकतात हो केलेल्या? नाही, टिकत नाही. टिकत नाही. बटाटा आहे ना? हा, बटाटा आहे, बरोबर, विसरले. सो हे ताजं खाणं म्हणूनच आपण वापरू शकतो.
मला वाटतं लाटताना पण अगदी हलक्या हाताने. हो हो. कारण राजगिरा तसा फुसफुशीत असतो पीठ, तर ते अगदी नाजूक हाताने तुम्हाला करायला लागेल. आणि जाडसर लाटायची का थोडी? हो, जाडसर लाटायची. आपण पुरी लाटताना जे पीठ घेतलंय ते सुद्धा राजगिऱ्याचंच घेतलेलं आहे. हलक्या हाताने अशासाठी लाटायचं की त्याला चीर पडू शकते नाहीतर. तर आपण 2-3 करून घेऊया ना, म्हणजे एकदा तळणीला सुरू केलं की पटापट पटापट तळता येतील. तेल तापत ठेवलेलं आहे, पुऱ्या तयार आहेत. तर आता तळणी करूया. व्यवस्थित पुऱ्या आपण फुगवून घेऊया. अगदी हलक्या हातानेच करायला पाहिजे, कारण ते पीठ खरंच खूप भुसभुशीत, मी सारखं म्हणते, कारण त्याला असं हलकं असतं, ते इतकं हलकं असतं राजगिरा, त्यामुळे अगदी हलक्या हाताने ती पुरी करायला पाहिजे. तर अशा पुऱ्या आपण तळून घेऊया. आणि मला वाटतं खातानाही दह्याबरोबर वगैरे छान लागेल. हा हो, चटणी बरोबर चालेल. चटणीमध्ये दही घालून जर त्याच्याबरोबर खाल्ली ही पुरी, हो हो, मस्त लागेल. हो हो, नक्की ट्राय करा. कुठलीही आपली हिरवी चटणी असते खोबऱ्याची, तर त्याच्यामध्ये थोडंसं दही घाला, चमचाभर, आणि तसं मग त्याच्याबरोबर खा, खूप छान लागेल. तर आता हे करतोय आम्ही, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती घ्या. खसखस पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: राजगिरा पीठ, भाजलेलं सुकं खोबरं, उकडून किसलेला बटाटा, आल्याचा किस, बदाम पिस्त्याचे काप, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ आणि भाजलेली खसखस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं, खसखस, मिरचीचा ठेचा, किसलेलं आलं, मीठ, ड्रायफ्रुट्स, राजगिरा पीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करावं. तयार पिठाच्या पुऱ्या लाटून तेलामध्ये खरपूस तळून घ्याव्यात.